मित्रांनो तुम्ही म्हणशाल की एवढं सकाळी सकाळी आजूबा एवढं पॅकून कुठं झालंय, तर मित्रांनो आजची सवय होती बरं का, आपली मुंबईला जायचं होतं आपल्या म्हणून एवढं पॅकून चाललो सकाळी सकाळी. मग काय नाशिकच्या स्टेशनवर गाडी लावली, कारण नाशिकवरून आपल्या ट्रेननी जायचं होतं म्हणून आम्ही ट्रेनची वाट बघत होतो बरं का, कारण ट्रेन आता 5 मिनिटात येणार होती आमची. काय इथं पोहोचल्यानंतर 5 मिनिटांनी आमची ट्रेन आली बरं का. तुम्ही ट्रेन बघू शकता बरं का, वंदे भारत या ट्रेनने आम्ही मुंबई जाणार होतो आणि पहिल्यांदाच या ट्रेन मध्ये बसणार होतो बरं का मित्रांनो. ट्रेन मध्ये बसलोय का विमानात बसलो काही कळत नव्हतं मित्रांनो. मित्रांनो एअर हॉस्टेस नव्हती बरं का इथं, पण पाणी वगैरे द्यायला एक मुलगा होता इथं फुल प्रोफेशनल मध्ये. तुम्ही बघू शकलो आता या ट्रेन मध्ये बसलो आपण कॉफी पिऊन पाहू. मग गरम पाण्यामध्ये कॉफी टाकली बरं का, 30 रुपयाला कॉफी बरं का, पण बघू आता कशी लागत. कॉफी बऱ्यापैकी ठीकच होती बरं का, एवढी काय आवडली नाही मला, पण म्हणलं आता एवढ्या ट्रेन मध्ये बसलो मग कॉफीचा पण आनंद घ्यावा नाही का मित्रांनो. माझ्या शेजारी जो माणूस बसला होता खिडकी पशी, तो मध्येच उतरला बरं का मित्रांनो. मग काय मी लगेच खिडकी पशी गेलो, मस्त पैकी मुंबईचा आनंद घेत होता बरं का खिडकीतून. आणि तुम्ही बघू शकता या ट्रेन मधलं वॉशरूम मित्रांनो खूप स्वच्छ होतं बरं का, खूप स्वच्छ होतं. तब्बल 2-2.5 तासानंतर आम्ही सीएसटी ला पोहोचलो बरं का मित्रांनो. तुम्ही मोठे मोठे पंखे बघू शकता इथं, काय मोठे पंखे फिरत राहते बरं का. तुम्ही जर मुंबई फिरले असताना मित्रांनो सीएसटी स्टेशन बाहेर कोणती जागा आहे कोणता प्लेस आहे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा बरं मित्रांनो, नक्की सांगा बरं का. सीएसटी स्टेशन बाहेरचा चोर बाजार बरं का मित्रांनो. 200 रुपयाला पॅन्ट, 200 रुपयाला गाड्या, 300 रुपयाला टी शर्ट. म्हणलं यांनी तर आमच्या संगमनेरच्या झुडिओला पण मागे टाकलं, मोकार स्वस्त होतं बरं का मित्रांनो. बॅगिन ती म्हणलं कपडे बॅगिन ते नंतर बघू, कारण मुंबईला ज्या कामासाठी आलं ते काम करू आधी, कारण आम्हाला संध्याकाळी लगेच गावाला यायचं होतं बरं का मित्रांनो. मित्रांनो आमचं जिथं काम होतं त्या ठिकाणी पोहोचलो बरं का मित्रांनो, पण एवढं ऊन होतं ना इथं बास रे बास. 3 तासानंतर आमचं काम झालं, लगेच आम्ही बाहेर पडलो बरं, कारण आम्हाला संध्याकाळी गावाला जायचं होतं मित्रांनो. तुम्ही तो चहावाला पाहताय मित्रांनो, एवढा IIT वाल्यांना पगार नसेल तेवढे ते चहावाले कमीत होते व गर्दी पाहतो